हॅलो नमस्कार. आज मी लाडू बनवायला घेतलेत तर तुमच्यासोबत शेअर करावं. तर पहिल्यांदा आपण सगळं तुपामध्ये भाजून घेणार आहोत. पाहू शकतो नॉर्मल लाल करायचं आहे, जास्त पण असं काळपट नाही करायचं. अंजीर घेतले तळून तुपामध्ये. सगळं वेगवेगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून लाडू बनवताना आपल्याला जास्त तूप लागत नाही. आता काळे मनुके घेतलेत, ते पण तसेच तुपामध्ये, आपल्या गावठी तुपामध्ये तळून घेतलेत. आणि एकदम नॉर्मल फ्लेमवर गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा. आणि ते वेगवेगळं काढून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला नंतर शेंगदाणे थोडे घेतलेत, बदाम ते पण नॉर्मल तुपामध्ये भाजून घेतलेत. पाहू शकता तुम्ही. कारण जास्त रेड आपण असं कलर झाला ना त्यांचा ड्रायफ्रूटचा, तर थोडेसे नॉर्मल कडवट लागतात. पिस्ता वरची टरफले काढून भाजून घेतले आणि थोडंसं पीठ घेतलं. जास्त नाही पीठ घ्यायचं ड्रायफ्रूट्समध्ये, नाही घेतलं तरी पण चालतं. पाहू शकता तुम्ही. शेंगदाणे, सगळं मखाणे, सीड्स, वेगवेगळ्या सीड्स पण घेतलेत. डिंक घेतले तळून, खारीक वगैरे ते पण सगळं मी रेडीमेडच आणलेलं, कटिंग केलेलं खारीक. कारण ते घरी कंटाळा येतो हे करायला, फोडायचं त्याच्यानंतर मिक्सरला. हे कसं कटिंग केलेलं असतं ना, त्याच्यामुळे बरं पडतं. पाहू शकता सगळं तळून इथे झालेलं आहे. दोन अडीच किलोच्या आसपास, म्हणजे वरच असेल ते, पण 2-2.5, मी एवढं काही मोजलं नाही. 2-2.5 किलो ड्रायफ्रूट्स लाडू आहे ते. मी फर्स्ट टाईमच बनवलेत, कारण की मी याच्या आधी बनवायचे पण हे ड्रायफ्रूटचे लाडू कधी नव्हते बनवले. फर्स्ट टाईम बनवले आणि ते झालेत सुद्धा खूप छान. पाहू शकता. काजू, बदाम, अक्रोड सगळं काही घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ते थोडं वेगवेगळं घेतल्यामुळे कसं एक व्यवस्थित, म्हणजे एक साईड हे होतं, दाणेदार होतं. ते मिश्रण सगळं मी मिक्सरला लावून घेत आहे आता. आणि एक असं थोडं मोठा पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ते सगळं मिश्रण पूर्ण झाल्यानंतर ते लाडू वळवायला घेतलेत. बघू शकता. तर एकटी असल्यामुळे ना खूप वेळ गेला माझा. 1-2 तास गेले माझे वळवून.